आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील सांगतोय मी, आपण चिंता करू नका। जी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली, ती विरोधक म्हणतात बंद होईल बंद होईल बंद होईल, पण हा एकनाथ शिंदे सांगतो ही योजना कधी बंद होणार नाही, बंद होणार नाही। ज्या योजना आपण सुरू केल्या शेतकऱ्यांच्या असतील, तरुणांच्या असतील, त्या योजना कधी बंद होणार नाही। आणि आम्ही जे बोललोय 5 वर्षाचा वचननामा जो दिलाय तो टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार, हा आमचा शब्द आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही। काही सरकार आली, निवडणुकांच्या अगोदर आश्वासनं दिली आणि नंतर म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक, असं आमचं सरकार नाही। महायुतीचं सरकार दिलेला शब्द पाळणार आहे, हे तुमचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे। आणि म्हणून या ठिकाणी विरोधक किती काही म्हटलंय तरी सुद्धा त्याची चिंता तुम्ही करू नका। तर आपण पाहिलं असं लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर दिलेली आहे। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। त्यासोबत येणाऱ्या काळामध्ये जी पण वचनं दिलेली आहेत, जसं की 21 रुपयाबद्दलचं असेल लाडकी बहीण योजनेचं, ते टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं जाणार आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी दिलेली आहे। परंतु आता सध्या तुम्हाला मे महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता या महिन्यामध्ये भेटलेला आहे। मात्र या महिन्यामध्येच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटणार आहे का, त्याबद्दलची काय अपडेट आहे ती आपण पाहणार आहोत। कारण की तुम्ही जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हवाय की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचा तुम्हाला प्रत्येक महिन्याला फायदा होतोय की नाही, तुम्हाला आर्थिक मदत होते की नाही तेही सांगा। तर बघा, आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली 2024 मधील ही योजना जी आहे अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि अत्यंत लोकप्रिय अशी ही योजना बनलेली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम तुम्हाला 2024 मध्ये दिली, त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याची रक्कम तुम्हाला या ठिकाणी 2024 या वर्षामधील देखील भेटली। त्यानंतर तुम्हाला मे महिन्याच्या 2025 ची रक्कम देखील भेटली। आता तुम्हाला या ठिकाणी जी प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची, त्याच्याबद्दलची अपडेट आपण पाहणार आहोत। कारण की आतापर्यंत तुम्हाला टोटल 11 हप्ते पूर्णपणे जमा झालेत आणि हे पैसे प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्येही आलेले आहेत। तुम्हाला टोटल 16,500 रुपये भेटलेले असतील। तुमचे टोटल 16,500 रुपये पूर्णच्या पूर्ण जमा झालेत की नाही खरोखर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। परंतु आता महिला आणि बालविकास विभागाने सध्या जून महिन्याच्या हप्त्याबद्दल अजूनपर्यंत तरी अधिकृत अपडेट दिलेली नाही की या तारखेला हे पैसे जमा होतील म्हणून। आता जी न्यूज मध्ये माहिती आलेली आहे त्यानुसार आपण पाहणार आहोत की नेमके तुम्हाला जून महिन्याचे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होऊ शकतात। बघा, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेद्वारे प्रत्येक पात्र महिलेला दरवर्षी 18,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलेलं होतं। आपल्याला माहिती असेल प्रत्येक पूर्ण वर्षामध्ये तुम्हाला एकूण 18,000 रुपये जमा केले जाणार आहेत। पूर्ण वर्षभराचे तुम्हाला आतापर्यंत 16,500 रुपये प्रत्येक महिन्यानी 1,500 रुपयांनी जमा झाले असतील। आतापर्यंत कोट्यवधी महिलांना याचा फायदा देखील झाला आहे। परंतु जून महिना संपण्यास अवघे या ठिकाणी 5 ते 4 दिवस आता राहिलेले आहेत। परंतु 12व्या हप्त्याबाबत किंवा या जून महिन्याच्या हप्त्याबाबत सन्मान निधीबद्दल अजूनपर्यंत या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जातोय की नेमके हे पैसे कधी जमा होणार, त्याच्याबद्दल अजूनपर्यंत या ठिकाणी अधिकृत अपडेट देण्यात आलेलं नाही। आता मग लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार, तर बघा त्याबद्दल महत्त्वाची न्यूज आली ती म्हणजे लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता एकत्रित खात्यात 3,000 रुपये जमा होऊ शकतो। काय म्हटलं याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण बघूयात। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची ही बातमी आहे। जून आणि जुलैचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात। लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे। जून महिना संपत आलेला आहे तरीही अद्याप महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेले नाहीत जून महिन्याचे। या महिन्यामध्ये भलेही या ठिकाणी मे महिन्याचे 1,500 रुपये जमा झालेले आहेत, कारण की आपण जर बघितलं एप्रिल महिन्याचा हप्ता मे मध्ये आला आणि मेचा हप्ता या ठिकाणी जून मध्ये आला, मागचे 2 हप्ते लेट झाले। त्याच्यामुळेच या ठिकाणी म्हटलं जातंय की आता 3,000 रुपये या ठिकाणी जमा होऊ शकतात। कारण की या महिन्याचे जर शेवटच्या तारखेपर्यंत पैसे तुम्हाला नाही आले तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला जून महिन्याचे पैसे येऊ शकतात। त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे जुलैचे आणि जूनचे एकत्रित देखील तुम्हाला पैसे आता दिले जाऊ शकतात। कारण की 4 ते 5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। या काळामध्ये जर घोषणा नाही झाली की या ठिकाणी जून महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे भेटतील म्हणून, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला एकतर जूनचे 1,500 रुपये भेटू शकतात किंवा दोन्ही महिन्याचे म्हणजे जूनचे आणि जुलैचे एकत्रित तुम्हाला 3,000 रुपये देखील भेटू शकतात। तर बघा, अनेक महिलांच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण झालेला आहे की जून महिन्याचे 12व्या हप्त्याचे या ठिकाणी पैसे नेमके कधी भेटणार। तुम्हाला पैसे 100% या ठिकाणी भेटणार आहेत, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही। कारण की स्वतः उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितलेले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, प्रत्येक महिन्याचे आम्ही 1,500 रुपये देत राहणार आहोत।
त्याच योजनेसाठी तुम्ही आता सरकारी योजनेसाठी पात्र झालेला आहात. एखादा दिवस किंवा एखादा आठवडा मागे पुढे होऊ शकतो, मात्र तुमचे पैसे 100% या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा आर्थिक आधार तुम्हाला भेटतच राहणार आहे. कारण की ज्या सरकारने ही योजना चालू केलेली आहे तेच सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे. त्यामुळे ही योजना तर कोणीही बंद करू शकत नाही. येणाऱ्या पुढील 5 वर्षभर या ठिकाणी ही योजना तुमची अशाच पद्धतीने चालू राहू शकते. तुम्हालाही वाटतं का अशाच पद्धतीने वर्षानुवर्षे ही योजना चालूच राहावी? कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून नक्की सांगा. बघा, अजूनही या ठिकाणी जून महिन्याचे पैसे जमा न झाल्यानं आता जून आणि जुलैचा हप्ता जो आहे तो एकत्र येण्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. मात्र याबाबत अजूनपर्यंत अधिकृत अपडेट किंवा त्याबद्दलची घोषणा दिलेली नाही. लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचे हप्ते एकत्र मिळणार का, त्याबद्दल काय म्हटलं बघा. लाडकी बहीण योजनेत जून आणि जुलै महिन्याचा हप्ता जो आहे म्हणजे सन्मान निधी जो आहे तो एकत्रित येऊ शकतो. यामागचं कारण असं आहे की महिना संपायला अवघे या ठिकाणी 4 ते 5 दिवस उरले आहेत. अजूनही याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. तर बघा, महिना संपायच्या अगोदरच या ठिकाणी प्रत्येक वेळेस पैसे जमा होत असतात. मागचे 2 हप्ते सोडले तर याच्या मागचे सर्वच्या सर्व हप्ते या ठिकाणी 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये जमा झालेले आहेत. आता या ठिकाणी आपण जर बघितलं, शेवटचा आठवडा जवळपास चालू झालेला आहे तरीही अजून पैसे जमा झालेले नाहीत. त्याच्यामुळे आता या ठिकाणी शंका निर्माण व्हायला लागली की हे सर्व पैसे जून महिन्याचे आणि जुलैचे एकत्रित तुम्हाला 3000 रुपये देखील येऊ शकतात. याआधी 2 महिन्याचे हप्ते या ठिकाणी एकाच महिन्यात देण्यात आलेले आहेत. प्रत्येक वेळेस असंच झालेलं आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये जसं की एक हप्ता त्या महिन्याचा लेट झाला तर पुढच्या महिन्यासोबत त्या महिन्याचे आणि मागच्या महिन्याचे असे एकत्रित पैसे देखील दिलेले आहेत. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न आता विचारला जातोय. मात्र त्याबद्दल अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः घोषणा करून ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची माहिती या ठिकाणी ते देत असतात प्रत्येक वेळेस. त्यानंतर हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असतात. मात्र जूनच्या 12व्या हप्त्याबाबत अजूनपर्यंत त्यांनी कुठलीही घोषणा मात्र केलेली नाही किंवा कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये तो प्रश्न देखील अजून उपस्थित करण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आता जुलैमध्ये जातो की काय अशी या ठिकाणी शंका निर्माण व्हायला लागलेली आहे. त्यामुळे तुम्हाला मात्र टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचा हप्ता 100% जमा होणार आहे. याच्या अगोदर देखील एप्रिलचे पैसे या ठिकाणी एप्रिल महिन्यात भेटले नाहीत. मे महिन्याचेही पैसे मे महिन्यामध्ये भेटलेले नाहीत. तुम्ही 1 तारखेपासून शेवटच्या 30 तारखेपर्यंत वाट पाहिली 2 हप्ते एप्रिलचे आणि मेचे, परंतु ते पैसे वेळेवरती मात्र भेटले नाहीत. परंतु पुढच्या महिन्यामध्ये मात्र ते 100% तुम्हाला पैसे आलेले पाहायला भेटलेले असतील. तसंच तुम्हाला जून महिन्याचंही आता होऊ शकतं, कारण की खूप कमी कालावधी राहिलेला आहे. त्याच्यामुळे हे पैसे पुढे जातात की काय असा आता या ठिकाणी विचार सुरू झालेला आहे. मे महिन्याच्या हप्ते देखील आता या ठिकाणी लांबणीवरती गेला होता. जसं मी तुम्हाला सांगितलं ते पैसे तुम्हाला जून महिन्याच्या या पहिल्या आठवड्यात भेटले. त्यानंतर जून महिन्याचा हप्ता देखील जुलै महिन्यात दिला जाण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्रित देखील येऊ शकतो. तुम्हाला वाटतं का जून आणि जुलैचे एकत्रित 3000 रुपये भेटायला पाहिजेत? तुम्हाला वाटत असेल तसं तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि तुम्हाला एकत्रित देखील पैसे मग आता येऊ शकतात. जर असं झालं तर जुलै महिन्यातच तुम्हाला या ठिकाणी एकदाच 3000 रुपये 2 हप्त्याचे 2 महासन्मान निधीचे या ठिकाणी पैसे मात्र भेटू शकतात. तर 12वा हप्ता जो आहे तो कधी भेटू शकतो त्याबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे. येणाऱ्या या 4 ते 5 दिवसामध्ये हे पैसे नाही आले तर तुम्हाला जून आणि जुलैचे देखील पैसे एकत्रित येऊ शकतात किंवा जूनचेच फक्त 1500 रुपये तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील भेटू शकतात. मात्र तुमचे पैसे 100% भेटणार. तुम्ही एका सरकारी योजनेसाठी पात्र झालेला आहात. त्यामुळे सरकारचे पैसे कुठेही जात नाहीत. तुमची योजना चालूच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे जे आहेत या ठिकाणी येत राहणार आहेत. मात्र ही जे पण आता एप्रिल पासून मे पर्यंतचे आणि हा जून महिन्याचा हप्ता मात्र आता लेट होताना दिसतोय. सलग हे 3 हप्ते लेट होताना दिसत आहेत. आतापर्यंत मे महिन्यापर्यंतचे या ठिकाणी 2 हप्ते लेट झाले. आता जूनचे देखील पैसे जर शेवटच्या तारखेपर्यंत नाही आले तर हा देखील हप्ता तुमचा मात्र लेट होणार आहे. तर बघा कधी होणार आहे जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा त्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. जुलै 2024 पासून ही योजना चालू झाली तेव्हापासून या ठिकाणी आतापर्यंत हे 2 हप्ते एप्रिल आणि मेचे लेट झालेत. त्याच अनुषंगाने जर जूनचा हप्ता लेट झाला तर तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात भेटू शकतो आणि त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी जुलै आणि जूनचे एकत्रित 3000 रुपये देखील येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही न्यूज मध्ये माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची दिलेली आहे. जुलैमध्ये तुमचे पैसे येऊ शकतात किंवा या ठिकाणी या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत देखील हे पैसे जमा होऊ शकतात. आता बघा लाडक्या बहिणींसाठी 0% दरामध्ये कर्ज देखील भेटणार आहे. याच्या अगोदर देखील तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. याबद्दल मात्र अजून कुठलेही फॉर्म वगैरे चालू झालेले नाहीत. याबद्दल जशी
अपडेट येईल तशी तुम्हाला दिली जाईल। आता हे जे पैसे असणार आहेत ते फक्त आणि फक्त मुंबई बँकेने या ठिकाणी त्याबद्दलची घोषणा केलेली आहे। मुंबई व आजूबाजूच्या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ही योजना जी आहे 0% व्याजदरामध्ये जवळपास 1 लाख रुपयापर्यंत कर्ज त्यांना दिलं जाणार आहे। मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ही घोषणा केलेली आहे। त्यांनी बोलताना सांगितलं की राज्यातील लाडक्या बहिणींचे पैसे उद्योगाच्या छोट्या मोठ्या व्यवसायांच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजेत अशी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती, त्यामुळे या ठिकाणी ही घोषणा करण्यात आलेली आहे। मात्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत ही घोषणा झालेली नाही। याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मागच्या कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितलेलं होतं की कर्ज योजनेबद्दल सरकार विचार करत आहे, त्याच्याबद्दल जसा GR येईल किंवा त्याबद्दलची अधिकृत माहिती येईल तशी तुम्हाला वेळोवेळी दिली जाईल। तुम्हाला वाटतं का अशा पद्धतीने कर्ज भेटावं? त्याबद्दल तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, कारण की तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे। एकदाच तुम्हाला 40 ते 50 हजार रुपयापर्यंत कर्ज भेटणार आहे एक हाती, आणि लाडकी बहीण योजनेच्या हमीवरती हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत। त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या खिशामधून याचे पैसे भरण्याची आवश्यकता असणार नाही। जो तुम्हाला हप्ता दिला जातोय तोच हप्ता त्या ठिकाणी वळता केला जाणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक ताण पडणार नाही। 40 ते 50 हजार रुपये एक हाती तुम्हाला एकदाच भेटले तर प्रत्येक महिन्याच्या अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची वाट तुम्हाला पाहावी लागणार नाही। तर ही एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा, आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।